हॅलो स्टुडंट्स, कशा आहात आपण? आय होप सर्वजण आनंदित आहात. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 12वीची जी मनी पोएम आहे, जिचं लेखन विल्यम एच डेवी यांनी केलेलं आहे. या पोएमचा आईस ब्रेकर, मार्जिन क्वेश्चन आणि त्याचबरोबर जे की ब्रेन स्टॉर्मिंग आहे याचे प्रश्न उत्तर आपण काय करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर बघा. सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील. म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा कुठलाही व्हिडिओ बघण्याची आवश्यकता पडणार नाही. ओके, चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, काही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत, त्यावर जाऊन तुम्ही मनीष या पोएमशी रिलेटेड इतर गोष्टींबद्दलही माहिती करून घेऊ शकता. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया मनी पोएमचा आईस ब्रेकर, मार्जिन क्वेश्चन आणि ब्रेन स्टॉर्मिंगचे प्रश्न उत्तर समजून घ्यायला. आईस ब्रेकर्स पासून सुरुवात करतोय आपण. आईस ब्रेकर्स मधील पहिला प्रश्न आहे बघा, डिस्कस इन द क्लास अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ मनी. तुमच्या वर्गामध्ये तुम्हाला चर्चा करायची आहे. विषय आहे इम्पॉर्टन्स ऑफ मनी, म्हणजे पैशाचं महत्त्व. ओके, तर यामध्ये कुठले कुठले पॉईंट्स तुम्ही सांगू शकता. तिचे तुम्हाला काही पॉईंट्स मी देत आहे, तर त्या तुम्ही लिहू शकता किंवा सांगू शकता ते पॉईंट्स. मनी इज यूज ॲज कॅपिटल इन बिझनेस. पैशाचा वापर हा बिझनेसमध्ये कॅपिटल म्हणजेच काहीतरी भांडवल म्हणून केला जातो. सेकंड पॉईंट तुम्ही सांगू शकता, मनी इज अन इसेन्शियल कमोडिटी दॅट हेल्प यू टू रन युअर लाईफ. ओके, पैसा जो आहे ती खूप महत्त्वाची अशी वस्तू आहे किंवा कमोडिटी आहे, दॅट हेल्प्स यू टू रन युअर लाईफ, जे तुम्हाला मदत करते तुमचं आयुष्य चांगल्या प्रकारे चालण्यासाठी. ओके, तिसरा पॉईंट तुम्ही सांगू शकता, मनी कॅन बी यूज टू गेट क्वालिटी मेडिकल फॅसिलिटी. पैशाचा वापर केला जातो कशासाठी तर एक चांगल्या प्रकारची मेडिकल फॅसिलिटी मिळण्यासाठी, वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी, ज्याला आपण म्हणू शकतो. पुढचा पॉईंट, द मेजॉरिटी ऑफ रिलेशनशिप्स इन द वर्ल्ड इज बेस्ड ऑन द फ्लो ऑफ मनी. जे काही मेजॉरिटी ऑफ रिलेशनशिप्स जे नातेसंबंध आहेत खूप जास्त प्रकारचे जगातले, तर ते पैशाच्या बेसवर काय करतात तर चालताना आपल्याला दिसून येतात. पुढचा पॉईंट तुम्ही लिहू शकता आणखीन एक, मनी इज यूज टू पे द फूड बिल, ट्रान्सपोर्टेशन. आता पैशाचा वापर आपण करू शकतो, कशासाठी करू शकतो तर जे काही फूड बिल आहेत हॉटेलला गेल्यानंतर ते पे करण्यासाठी, किंवा ट्रान्सपोर्टेशन इथून तिथपर्यंत जाण्यासाठी ज्यावेळेस तुम्हाला पैशाची गरज भासत असते. ओके, पुढचा पॉईंट तुम्ही सांगू शकता, मनी कॅन बी यूज इन शेअर मार्केट. पैशाचा वापर हा शेअर मार्केटमध्ये सुद्धा केला जाऊ शकतो. तर हे काही पॉईंट्स आहेत की जे तुम्ही काय करू शकता तर वापरू शकता, किंवा मग याच्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ मनीमध्ये तुम्ही ते क्लासमध्ये सांगू शकता. पुढचा प्रश्न आहे, कम्प्लीट द वेब. आता ही डायग्राम दिलेली आहे तुमच्यासमोर, ती तुम्हाला काय करायची, पूर्ण करायची. डायग्राम कशा संदर्भात आहे ही वेब डायग्राम तर मनी स्पेंड ज्युडिशियसली म्हणजे चतुराईने. ओके, न्यायाने. पैसे कसे खर्च करा, न्यायाने किंवा मग चतुराईने खर्च करा, असा त्याचा अर्थ होतो. तर पहिला आहे, डोनेशन फॉर द पुअर अँड नीडी. डोनेशन करा पैसे कोणासाठी, जर जे गरजू आहेत किंवा गरीब आहेत त्यांच्यासाठी. तर आणखीन तुम्ही काय पॉईंट लिहू शकता याच्यामध्ये, एक तर दिलेला आहे त्यांनी, दुसरं तुम्ही लिहू शकता, मनी कॅन बी यूज फॉर वुमेन एम्पॉवरमेंट. स्त्री सबलीकरणासाठी पैशाचा वापर केला जाऊ शकतो, हा पॉईंट तुम्ही याच्यात घेऊ शकता. मनी कॅन यूज फॉर क्वालिटी रूट्स. चांगल्या प्रकारचे रस्ते बनवण्यासाठी आपण पैशाचा वापर करू शकतो. मनी कॅन स्पेंड टू गिव्ह क्वालिटी एज्युकेशन टू चिल्ड्रन. मुलांना एक क्वालिटी एज्युकेशन देण्यासाठी पैशाचा खर्च केला जाऊ शकतो. ओके, इट कॅन ऑल्सो यूज टू सपोर्ट ट्रॅडिशनल आर्टिसन्स. आणि जे काही ट्रॅडिशनल आर्टिसन आहेत, पारंपरिक ज्याला आपण काय म्हणतो कलाकार, त्यांना सपोर्ट करण्यासाठी तुम्ही पैसे खर्चू शकता. याचा आन्सर तुम्ही याचं लिहू शकता. ओके, पुढचा आहे, मेक अ लिस्ट ऑफ द गुड क्वालिटीज ऑफ युअर फ्रेंड. तुमच्या मित्राच्या तुम्हाला चांगल्या क्वालिटीज तुम्हाला इथे सांगायच्या आहेत, सद्गुण ज्याला आपण म्हणू शकतो. तर यामध्ये तुम्ही लिहू शकता बघा, हेल्पफुल मदतगार आहे, ऑनेस्ट प्रामाणिक आहे, काम इन नेचर त्याचं जरी काम आहे तो शांत आहे बाय नेचर, ट्रस्टवर्दी विश्वासू, लॉयल म्हणजे विश्वासू, काइंड अँड केअरिंग काइंड आहे आणि खूप केअरिंग अशा प्रकारचा तो आहे. ओके, अशा प्रकारे सिम्पल, डाऊन टू अर्थ अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता तर वेगवेगळ्या प्रकारचे गुड क्वालिटीज तुम्ही मित्राच्या सांगू शकता. ओके, आणखीन तुम्हाला काही शब्द आठवत असतील तर तुम्ही ते सुद्धा याच्यात टाकू शकता. पुढचा प्रश्न आहे, शेअर युअर व्ह्यूज ऑन मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल्स. पैसा हा सर्व वाईट गोष्टींचं मूळ आहे. या विषयासंदर्भात काय करायचं आहे, तुम्हाला स्वतःचे व्ह्यूज सांगायचे आहेत, म्हणजे स्वतःचा दृष्टिकोन तुम्हाला काय करायचा आहे तिथं स्पष्ट करायचा आहे. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल. ओके, सर्व वाईट गोष्टीचं जे मूळ आहे ते पैसा असतो.
त्यामध्ये काही पॉईंट्स तुम्हाला मी सांगतो आहे, ते लिहू शकता तुम्ही. या व्यतिरिक्त आणखीनही तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता. पहिल्यामध्ये मनी इज बेसिकली द रूट ऑफ ऑल इविल. आय थिंक दॅट मनी विच क्रिएट्स डिझायर टू ह्युमन बिईंग टू बी ग्रीडी. मला असं वाटतं की पैसे जे असतात ते काय करतात तर एक इच्छा निर्माण करतात, जनरेट करतात माणसामध्ये. कशाची तर लालची बनण्याची. ग्रीडी म्हणजे काय तर लालची. ओके, म्हणजे पैशामुळेच माणूस काय होत असतो तर लालची बनत असतो. सेकंड पॉईंट तुम्ही लिहू शकता, इट इज रिस्पॉन्सिबल टू अट्रॅक्ट ह्युमन टू इम्प्रूव्ह देअर ओन स्टेटस. आणि पैशामुळे माणूस अट्रॅक्ट होतो स्वतःचं स्टेटस उंचावण्यासाठी. अँड ड्यू टू दिस स्टेटस फॅक्टर, आणि या स्टेटस फॅक्टरमुळेच ते बिकम जेलस टू इच अदर. आणि त्यामुळेच ते एकमेकांवर काय व्हायला लागतात तर जळायला लागतात किंवा एकमेकांची घृणा ते करायला लागतात. पुढचा मनी इन्क्रीजेस क्राईम. पैशामुळे काय होतं तर क्राईम वाढत असतात. ओके, इट अनस्टेबल द फॅमिली. यामुळे ज्या फॅमिली आहे म्हणजे जी काही तुमची फॅमिली आहे, परिवार जो आहे तो अनस्टेबल बनत असतो, अस्थिर होत असतो. फेक पीपल विल कम अराउंड यू. जे काही खोटारडी लोक आहेत ते तुमच्या आजूबाजूला जमा होतात कारण तुमच्याकडे पैसे असतात त्यामुळे. मॅन कॅन लाईव्ह टार्गेटेड लाईफ. आणि माणूस फक्त काय करायला लागतो तर एक टार्गेटेड लाईफ काय व्हायला लागतो, जगायला शिकत असतो किंवा जगू शकतो. एक टार्गेटेड लाईफच तो जगू शकतो माणूस. ओके, पुढचा प्रश्न आहे, डू यू लेंड मनी टू युअर फ्रेंड, गिव्ह रिझन. ओके, म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राला पैसे उसने देता का, कारणं द्या. येस आणि नो अशा दोन प्रकारची. तर येसमध्ये आपण लिहू शकतो बघा, येस आय लेंड मनी टू माय फ्रेंड बिकॉज. होय, मी माझ्या मित्राला पैसे उसने देतो कारण. ही कम्स फ्रॉम इकॉनॉमिकली बॅकवर्ड फॅमिली. कारण तो इकॉनॉमिकली बॅकवर्ड फॅमिलीतून तो येतो, म्हणजे तिची जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती कशी वाईट आहे, त्यामुळे मी त्याला पैसे देतो. सेकंड, ही इज क्लेवर अँड ऑनेस्ट फ्रेंड. तो हुशार आणि एक प्रामाणिक मित्र आहे. आय नो ही विल यूज इट फॉर हिज गुड पर्पज. आणि मला माहिती आहे की तो त्या पैशांचा वापर स्वतःच्या चांगल्यासाठीच करणार आहे. ही रिक्वायर्स मनी टू परचेस बुक्स. त्याला पैशाची गरज आहे पुस्तके खरेदी करण्यासाठी. ही रिक्वायर्स मनी फॉर हॉस्पिटल. त्याला पैशाची गरज आहे हॉस्पिटलसाठी. ओके, तर या सगळ्या गोष्टींसाठी मी मित्राला पैसे देत असतो उसने म्हणून. ओके, आता नोमध्ये म्हणजे नाही, मी पैसे का बरं देत नाही मित्राला. नो आय डू नॉट लेंड मनी टू माय फ्रेंड बिकॉज. मी माझ्या मित्राला पैसे उसने देत नाही कारण. मनी विच ब्रेक्स द फ्रेंडशिप. पैशामुळे काय होतं तर मैत्री तुटत असते. प्रोबॅबली आय कॅनॉट गेट मनी बॅक. ओके, कधी कधी मी काय करत नाही, पैसे वापस घेत नाही. आय नो ही वॉन्ट्स मनी फॉर वॉचिंग मूवीज अँड स्पेंड फॉर अनइम्पॉर्टंट थिंग्स. मला माहिती आहे की तो पैसे कशासाठी खर्च करणार आहे तर मूवी बघण्यासाठी किंवा मग अनइम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत त्या घेण्यासाठी तो पैसे खर्च करणार आहे. ही गेट्स इनफ मनी फ्रॉम हिज पॅरेंट्स. तो त्याच्या पालकाकडून त्याला इनफ पैसे मिळत असतात. ओके, त्यामुळे मी काय करणार नाही तर त्याला पैसे देणार नाही. त्यानंतर आता आपण येतोय आईस ब्रेकरच्या नंतर मार्जिन क्वेश्चनकडे. मार्जिन क्वेश्चनमध्ये एकच प्रश्न आहे बघा मार्जिनचा, तो म्हणजे पुअर वन्स लाफ बिकॉज. जे गरीब लोक असतात ते नेहमी हसतात किंवा आनंदी असतात, काय कारण आहे. तर आन्सर तुम्ही लिहू शकता बघा, दे लाईव्ह अ सिम्पल लाईफ. ते साधारण आयुष्य जगतात. म्हणजे गरीब जे आहेत ते काय करतात तर गरीब लोक जे असतात ते साधारण सिम्पल लाईफ जगतात. इफ देअर बेसिक नीड्स आर फुलफिल्ड दे बिकम हॅपी. जर त्यांचे बेसिक नीड फुलफिल झाल्या तर ते कसे राहतात तर आनंदी राहतात. दे डू नॉट हॅव एनिथिंग टू वरी अबाउट ऑर फिअर. त्यांना कुठल्या प्रकारची काळजी नसते, कुठल्या प्रकारची भीती नसते. इफ अ मॅन हॅज वेल्थ ही हॅज टू सेफगार्ड इट. जर एखाद्या व्यक्तीकडे पैसे असतील तर त्याला काय करावं लागतं तर त्या पैशांची काळजी घ्यावी लागते, त्याला सेफगार्ड म्हणून राहावं लागतं. द पुअर मॅन इज वरी फ्री. जे गरीब लोक असतात ते निष्काळजी असतात किंवा मग त्यांना कुठल्या काळजीचं कारण नसतं. अँड इज एबल टू लाफ. आणि त्यामुळे ते कशा असतात तर आनंदी असतात किंवा मग लाफ हसत असतात. आता या मार्जिन क्वेश्चन नंतर आपण येत आहोत ब्रेन स्ट्रोमिंगकडे. आता ब्रेन स्ट्रोमिंगचा पहिला प्रश्न आहे बघा A1, तो म्हणजे मनी डज नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ. ओके, डिस्कस विथ युअर पार्टनर अँड जस्टिफाय द स्टेटमेंट बाय गिवन एक्झाम्पल्स. टेक हेल्प ऑफ द फॉलोइंग. आता मनी डज नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ म्हणजे काय तर पैसा म्हणजे जीवनात सर्व काही नसतं. हे जे वाक्य आहे ही वाक्य तुम्हाला मित्रासोबत डिस्कस करायचं आहे, पार्टनरसोबत डिस्कस करायचं. आणि ही जी लाईन आहे आणि हे जे स्टेटमेंट आहे कुठलं मनी डज नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ, याला तुम्हाला काय करायचं आहे जस्टिफाय करायचं आहे. म्हणजे तुम्हाला त्याचं समर्थन करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या मुद्द्यांचा वापर करायचा आहे. तर कुठले कुठले मुद्दे दिलेले आहेत त्यामध्ये एक दिले मनी कॅन नॉट गिव्ह यू इंटरनल हॅपीनेस.
आंतरिक आनंद देण्याचं काम पैशातून तुम्हाला होणार नाही किंवा पैसा तुम्हाला देऊ शकत नाही. अंतर्गत आनंद ज्याला आपण म्हणू शकतो. ओके, निखळ आनंद ज्याला आपण म्हणू शकतो थोडक्यात. आर्ट, म्युझिक, लिटरेचर कॅन गिव्ह यू अनएंडिंग हॅपीनेस. कला असेल, संगीत असेल, लिटरेचर म्हणजे साहित्य असेल, हे तुम्हाला काय करू शकतं तर अनएंडिंग म्हणजे न संपणारा आनंद देऊ शकतात. मनी इज शॉर्ट लिव्ड. पैसा हा थोड्या दिवसासाठी असतो किंवा त्याची आयुष्य छोटं असतं, कमी असतं. मनी कॅनॉट परचेस हॅपीनेस अँड कंटेनमेंट. पैसा आनंद विकत घेऊ शकत नाही. ओके, अशा प्रकारे तुम्ही ह्या पॉईंटचा वापर तुम्हाला करायचा आणि तुम्हाला आन्सर लिहायचं. मग आन्सर तुम्ही लिहू शकता बघा. आता डायरेक्टली मी आन्सर देतोय. तर बघा, आन्सर आहे हॅपीनेस इज इन अवर माइंड. आनंद हा आपल्या माइंडमध्ये असतो, डोक्यामध्ये असतो किंवा मनात असतो. मनी कॅन गिव्ह यू अ चान्स टू परचेस एव्हरीथिंग दॅट यू वॉन्ट टू परचेस फॉर युअर डेली लाईफ, बट इट कॅन नॉट गिव्ह यू इटर्नल हॅपीनेस. आता पैसे जे असतो तो तुम्हाला काय करू शकतो तर सर्व गोष्टी तुम्हाला विकत घेण्याची संधी तुम्हाला देत असतो, ज्या गोष्टी तुम्हाला डेली लाईफच्या गरजेच्या आहेत त्या. परंतु इट कॅन नॉट गिव्ह यू इटर्नल हॅपीनेस. परंतु तुम्हाला एक अंतर्गत जो आनंद आहे तो तुम्ही विकत घेऊ शकत नाही पैशाच्या माध्यमातून. रिच पीपल मे हॅव अवेलेबल रिच क्लोथ्स. जे काही श्रीमंत लोक आहेत त्यांच्याकडे खूप महागाचे कपडे असतात, गोल्ड असतं, सोनं ज्याला आपण म्हणतो, एक्सपेन्सिव्ह फूड, महागाचे अन्नपदार्थ असतात, सर्वंट्स सेवक असतात. बट द ऑनर ऑफ दीज मे स्टील बी अनहॅपी अँड लोनली. परंतु या सर्वांचा जो मालक असतो तो नेहमी काय दिसतो आपला दुःखी आणि एकटा आपल्याला दिसून येतो. पुढचा पॉईंट होता आर्ट, म्युझिक अँड लिटरेचर कॅन गिव्ह यू अनएंडिंग हॅपीनेस. आता आर्ट, कला, म्युझिक म्हणजे संगीत आणि लिटरेचर हे तुम्हाला काय करू शकतं तर अनएंडिंग हॅपीनेस म्हणजे न संपणारं अमर्याद असा आनंद देऊ शकतं. ओके, ह्या तीन गोष्टी. यू कॅन सी आर्टिस्ट, दे आर बिझी टू मेक आर्ट्स, इट गिव्स देम हॅपीनेस. तुम्ही बघू शकता की जे आर्टिस्ट असतात, जे आर्ट्स बनवतात, कला बनवतात, त्यांना काय तर एक खूप आनंदी ते असतात नेहमी. म्युझिक मेकर्स ऑल्सो हॅपी वेन दे मेक म्युझिक. जे म्युझिक मेकर्स असतात ते पण तुम्हाला नेहमी आनंद दिसतात जेव्हा ते म्युझिक बनवत असतात. रायटर्स राईट पोएम्स. रायटर जे असतात पोएम्स लिहितात, ते नोवेल्स लिहितात, ड्रामाज लिहितात, शॉर्ट स्टोरीज लिहितात. ओके, इट नॉट ओनली गिव्ह हॅपीनेस टू देमसेल्फ बट ऑल्सो टू रीडर्स. त्या याचा आनंद त्यांना स्वतःलाच होत नाही तर याबरोबर ते इतरांना सुद्धा आनंद देण्याचं काम करतात. ओके, मनी शॉर्ट लिव्ड. पैसा हा थोड्या काळासाठी असतो किंवा त्याचं आयुष्य जे आहे ते अल्प आहे पैशाचं. इट कॅनॉट स्टे विथ यू फॉर लॉंग टाईम. हे तुमच्यासोबत आयुष्यभरासाठी किंवा खूप जास्त काळासाठी पैसा तुमच्यासोबत राहत नसतो. बट म्युझिक, आर्ट अँड लिटरेचर कॅन स्टे विथ यू टिल युअर डेथ ॲज वेल ॲज आफ्टर युअर डेथ. ऑल्सो इट गिव्ह प्लेजर टू रीडर्स, लिसनर्स एक्सेट्रा. परंतु आर्ट असेल, कला, संगीत आणि लिटरेचर हे काय तर तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या शेवटच्या वर्षापर्यंत, तुमच्या मरणापर्यंत तुमच्या सोबत राहणार. एखाद्या वेळेस तुम्ही मेल्यानंतर सुद्धा हे जी तुम्ही बनवलेली गोष्ट असेल, आर्ट असेल, म्युझिक असेल, लिटरेचर असेल, हे इतरांना, ऐकणाऱ्यांना आणि वाचणाऱ्यांना काय देत राहील तर आनंद देत राहील. ओके, त्यानंतर आहे मनी इज ओनली अ मीडियम टू परचेस अवर नीड्स. पैसा हा फक्त माध्यम आहे आपल्या गरजा विकत घेण्याच्या. वन कॅनॉट गिव्ह मनी अँड बाय अ बॅग ऑफ जॉय ऑफ हॅपीनेस. कोणीही पैसे देऊन काय करू शकत नाही एक बॅग ऑफ हॅपीनेस, आनंद, एक बॅगभर आनंद विकत घेऊ शकत नाही. मनी कॅन बी स्टोलन बट जॉय और हॅपीनेस कॅन नॉट बी स्टोलन. पैसा चोरला जाऊ शकतो परंतु आनंद जो आहे तो कधीही चोरला जाऊ शकत नाही. वन कॅन अर्न मनी बट नॉट हॅपीनेस. एखादा व्यक्ती पैसे कमवू शकतो परंतु आनंद कमवू शकत नाही. हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. सेकंड प्रश्न आहे डिबेट ऑन द फॉलोइंग टॉपिक इन ग्रुप्स. तुमच्या ग्रुपमध्ये तुम्हाला काय करायचं तर खाली दिलेल्या पॉईंटवर काय करायचं तर डिबेट करायचं आहे, म्हणजे चर्चा तुम्हाला करायची आहे. ओके, वादविवाद त्याला आपण म्हणू शकतो. मनी इज द सोल्युशन ऑफ एव्हरीथिंग. पैसा जो आहे तो सर्व गोष्टींचं काय तर सोल्युशन आहे. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. आता काही पॉईंट मी दिले ते तुम्ही घ्या. फॉर द टॉपिक म्हणजे टॉपिकच्या बाजूने आणि अगेन्स्ट द टॉपिक असे 5-5 पॉईंट तुम्हाला मी दिलेले आहेत ते तुम्ही वापरू शकता. ओके, या व्यतिरिक्त तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही ते सुद्धा ॲड करू शकता. ओके, तर पहिला आहे बघा फॉर द टॉपिक. आता टॉपिकला सपोर्ट करणारी गोष्ट
टॉपिक काय आपला, मनी इज द सोल्युशन फॉर एव्हरीथिंग. पैसा हा सर्व गोष्टींची काय तर सोल्युशन आहे, सोडवणूक करतो. पैसा सर्व गोष्टींची सोडवणूक करतो. तर यासाठी पहिला पॉईंट तुम्ही घेऊ शकता, एव्हरीथिंग फ्रॉम नीडल टू हाऊस ऑर बिगेस्ट थिंग. सुईपासून तर घरापर्यंत एव्हरीथिंग, किंवा किती मोठी वस्तू असतो, यू कॅन बी परचेस्ड ओनली बाय मनी. तुम्ही याला परचेस करू शकता फक्त पैशाने. ओके, हा पहिला पॉईंट आहे, म्हणजे सर्व गोष्टींचं सोल्युशन हे पैसा आहे. सेकंड पॉईंट तुम्ही घेऊ शकता, इट इज इसेन्शियल इन टाईम ऑफ नीड्स, हॉस्पिटल बिल्स, टू परचेस सीड्स फॉर फार्म एक्सेट्रा. पैशाची गरज असते कशासाठी तर हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी, शेतजमिनीसाठी लागणारं जे काही खतं असतील किंवा बी बियाणं असतील ते खरेदी करण्यासाठी पैशाची गरज असते. थर्ड पॉईंट, इट कॅन बाय कम्फर्ट्स अँड लक्झरीज टू लीड अ गुड लाईफ. पैशाचा वापर तुम्ही करू शकता कम्फर्ट आणि लक्झरीज गोष्टी घेण्यासाठी, ज्यामुळे तुम्ही चांगलं आयुष्य जगू शकता. यू कॅन ऑल्सो मेक मनी बाय इन्व्हेस्टिंग मनी. तुम्ही पैसे आणखीन कमवू शकता पैसे इन्व्हेस्ट करून. यू कॅन हॅव गुड स्टँडर्ड ऑफ लाईफ इफ यू हॅव मनी. तुम्ही चांगल्या प्रकारचं आयुष्य जगू शकता इफ यू हॅव मनी. जर तुमच्याकडे काय असेल तर, पैसा असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारचं आयुष्य जगू शकता. हे तुम्ही आन्सरमध्ये लिहू शकता. ओके, अगेन्स्ट द टॉपिक. आता अगेन्स्ट थर्ड पॉईंट तुम्ही घेऊ शकता, तो म्हणजे इट कॅन बाय कम्फर्ट लक्झरीज टू लीड अ गुड लाईफ. कम्फर्ट म्हणजे काय तर सुखसोयी, लक्झरी म्हणजे काय तर चैनीच्या गोष्टी, म्हणजे चैनीच्या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता पैशाच्या माध्यमातून. एक चांगल्या प्रकारचं आयुष्य तुम्ही जगू शकता. यू कॅन ऑल्सो मेक मनी बाय इन्व्हेस्टिंग मनी. तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करून तुम्ही पैसे कमवू शकता किंवा पैसे बनवू शकता. फिफ्थ, यू कॅन हॅव गुड स्टँडर्ड ऑफ लाईफ इफ यू हॅव मनी. जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुमचं आयुष्य, तुमचं जे काही राहणीमान असेल किंवा तुमचे जे काही जीवन असेल ते तुम्ही चांगलं स्टँडर्ड जगू शकता. ओके, उत्तमरित्या तुम्ही ते जगू शकता. अगेन्स्ट द टॉपिकमध्ये पहिला पॉईंट तुम्ही घेऊ शकता, मनी कॅन नॉट बाय हॅपीनेस अँड प्लेजर. पैसा जो आहे तो आनंद आणि सुखसोयी काय करू शकत नाही तर सुख विकत घेऊ शकत नाही. प्लेजर म्हणजे एक सुख ज्याला आपण म्हणतो. मनी कॅन नॉट प्रोटेक्ट वन सेल्फ फ्रॉम इलनेस. पैसा तुम्हाला दुखण्यापासून वाचू शकत नाही. ओके, मनी ब्रिंग्स लक्झरीज ॲज वेल ॲज ब्रिंग्स प्रॉब्लेम. पैसा हा चैनीबरोबर काय म्हणतात सुद्धा अडचणीसुद्धा सोबत आणत असतो. द ग्रीड फॉर अर्निंग मोर अँड मोर मनी कॅन बी लीड डिस्टर्ब अँड अनहॅपी लाईफ. जो लालच आहे पैसा कमवण्याचा, जास्तीत जास्त पैसा कमवण्याचा, त्यामुळे एक माणसाचं आयुष्य डिस्टर्ब आणि अनहॅपी म्हणजे दुःखी होत असतं. मनी कॅन नॉट प्रोटेक्ट यू फ्रॉम इपिडेमिक्स. जे इपिडेमिक्स येत आहेत, महामारी येते, त्यापासून तुम्हाला पैसा वाचू शकत नाही. ओके, क्वेश्चन नंबर 2 आहे, स्टेट द वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. खाली दिलेले जे आहेत स्टेटमेंट ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते तुम्हाला ओळखायचं आहे. करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट्स, आणि त्यातले जे काही फॉल्स स्टेटमेंट असतील तुम्हाला ते करेक्ट करून लिहायचे आहे पोएमच्या मदतीने. ओके, तर पहिला आहे बघा, द पोएट न्यू नो जॉय टिल ही वॉज रिच. पोएट जो आहे त्याला माहिती नव्हता आनंद काय असतो जोपर्यंत तो श्रीमंत झाला नाही. आन्सर असणार याचं फॉल्स. करेक्शन आहे, द पोएट न्यू नो जॉय टिल ही वॉज पुअर. जोपर्यंत कवी हा गरीब होत नाही तोपर्यंत त्याला आनंदाचा अर्थ कळाला नाही किंवा त्याला कळाला नाही आनंद काय असतो ते. हे त्याचा आन्सर तुम्ही करेक्शनमध्ये लिहू शकता. बी, द पोएट फेल्ड दॅट ही शुड टॉक अबाउट हिज पॉवर्टी. पोएटला असं वाटलं की तिने त्याचे काय करावं होतं पॉवर्टीबद्दल, म्हणजेच त्याच्या गरिबीबद्दल बोलायला पाहिजे. करेक्शन तुम्ही लिहू शकता, ही कुड नॉट टॉक अबाउट हिज मनी. त्याला त्याच्या पैशाबद्दल बोलायचं नव्हतं. ओके, असा त्याचा अर्थ होतो. वेन पोएट हॅड मनी ही हॅड मेनी ट्रू फ्रेंड्स. जेव्हा पोएटकडे पैसा होता त्यावेळेस खूप त्याच्याकडे चांगले मित्र होते. फॉल्स, हे चुकीचं आहे. तर करेक्ट असणार आहे, वेन पोएट हॅड मनी, जेव्हा पोएटकडे पैसे होते, ही हॅड मेनी फॉल्स फ्रेंड. त्याच्याकडे खूप खोटारडे मित्र त्याच्यासोबत होते. वेन पोएट बिकेम पुअर ही हॅड अ फ्यू रिअल फ्रेंड्स. पण जेव्हा पोएट काय झाला तर गरीब झाला तेव्हा त्याच्याकडे काय होते तर ही हॅड फ्यू रिअल फ्रेंड. त्याच्याकडे खूप कमी आणि खरे मित्र त्याच्याकडे राहिले. तर याचा आन्सर असणार आहे होय. हे म्हणजे ही लाईन जी आहे ती बरोबर आहे. पुढचं आहे, राईट रिझन्स फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खाली काही स्टेटमेंट दिले त्याचे रिझन्स तुम्हाला, त्याचे कारणं तुम्हाला लिहायचे आहेत. पहिलं आहे, फ्रेंड्स केम नॉकिंग ऑल डे ॲट द पोएट्स डोर. ओके, जे मित्र होते
ते काय करायचे तर पोएटच्या दरवाजाकडे म्हणजे रोज त्याच्या घराकडे ते यायचे, म्हणजे रोज त्याचा दरवाजा नॉक करायचे किंवा त्याच्याकडे कायम ते येत होते. तर पूर्ण दिवसभर यायचे ते. तर आन्सर असणार याचं फ्रेंड्स केम नॉकिंग ऑल द डे ॲट द पोएट्स डोअर बिकॉज द पोएट हॅड मनी अँड दे थॉट दॅट दे कुड गेट बेनिफिट इफ दे मेंटेन रिलेशन विथ द पोएट. आता जे मित्र होते त्याचे फेक फ्रेंड्स ते नेहमी त्याच्या दरवाजा वाजत राहायचे का त्याला भेटायला यायचे. कारण काय होतं की पोएटकडे पैसे होते आणि त्या मित्रांना वाटायचं की जर त्यांनी त्याच्यासोबत. सेकंड क्वेश्चन बघा, राईट रिझन्स फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खाली जी काही स्टेटमेंट दिलेली त्यांची तुम्हाला कारण लिहायची त्या विधानांची. तर पहिला बघा, फ्रेंड्स केम नॉकिंग ऑल डे ॲट द पोएट्स डोअर. जे मित्र होते पोएट लेखकाचे ते नेहमी काय करायचे, ते दरवाजा वाजत राहायचे किंवा त्याला नेहमी भेटायला यायचे, याचा असा अर्थ होतोय. तर आन्सर तुम्ही लिहू शकता. याचं कारण काय ते तुम्हाला सांगायचं आहे. फ्रेंड्स केम नॉकिंग ऑल डे ॲट द पोएट्स डोअर. मित्र रोज त्याला घरी भेटायला यायचे पोएटला, कारण द पोएट हॅड मनी अँड दे थॉट दॅट दे कुड गेट बेनिफिट इट. कारण त्या मित्रांना माहीत होतं की पोएटकडे काय आहे तर पैसा होता, आणि दे थॉट आणि ते विचार करत होते की दे कुड गेट बेनिफिट इट, कारण त्यांना काय होईल त्याचा फायदा होईल इफ दे मेंटेन रिलेशन विथ द पोएट. जर त्यांनी काय केले पोएटसोबत चांगले संबंध ठेवले तर निश्चितच त्या पैशाचा फायदा त्यांना होईल. त्यामुळे ते मित्र रोज त्याच्याकडे येत होते. बी क्वेश्चन आहे, पुअर मेन्स वाईव्स हम लाईक बीज. ज्या गरीब माणसं असतात त्यांच्या ज्या बायका असतात त्या कायम बिझी असतात. हम लाईक बीज म्हणजे काय तर मधमाशांसारख्या त्या कायम व्यस्त असतात. काय आन्सर येईल याचं? पुअर मेन्स वाईव्स हम लाईक बीज बिकॉज दे आर बिझी अँड डू नॉट हॅव टाईम टू विश फॉर फॅन्सी अँड गॉसिप्स. त्या कायम बिझी असतात आणि ते नेहमी बिझी असतात आणि काय असतात त्यांच्याकडे टाईम नसतो कशासाठी, फॅन्सी म्हणजे गप्पा मारण्यासाठी आणि स्वप्नामध्ये जगण्यासाठी, आणि गप्पा गॉसिप म्हणजे गप्पा मारण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. कल्पना करण्यासाठी, फॅन्सी म्हणजे कल्पना आणि गॉसिप म्हणजे गप्पा, यांच्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. दे डू नॉट हॅव फॉल्स फ्रेंड्स हू ॲक्च्युली लव मनी. त्यांच्याकडे फॉल्स खोटे मित्रही नसतात त्यांना, जे काय करतात तर फक्त पैशावरच प्रेम करत असतात. अशा प्रकारच्या मैत्रिणी पण त्यांना नसतात. थर्ड क्वेश्चन, मनी मेक्स द वर्ल्ड गो राऊंड. एक्सप्लेन इट इन द लाईट ऑफ पोएट्स एक्सपिरियन्स. पैशाभोवती जग फिरतं. मनी मेक्स द वर्ल्ड गो राऊंड. ओके, पैशाभोवती जग फिरतं हे तुम्हाला काय करायचं आहे तर कवीचे अनुभव जे आहेत त्याच्यावरून तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, मनी मेक्स द वर्ल्ड गो राऊंड इज प्रूव्ड बाय द पोएट्स एक्सपिरियन्स. पैशाभोवती जग फिरतं हे पोएटने काय केलं तर ते पोएटच्या अनुभवातून ते स्पष्ट होतं. ओके, वेन ही हॅड मनी मेनी फॉल्स फ्रेंड्स वुड कम टू हिम. जेव्हा त्याच्याकडे पैसे होते तर बरेचसे फॉल्स फ्रेंड म्हणजे खोटे मित्र त्याच्या आजूबाजूला असायचे. बट वेन ही बिकेम पुअर, पण जेव्हा तो गरीब झाला, ओनली फ्यू फ्रेंड्स लेफ्ट विथ हिम. फक्त काही थोडे मित्र त्याच्यासोबत राहिले. अँड दे आर रिअल अँड ट्रू फ्रेंड्स. ते खरे आणि प्रामाणिक मित्र होते किंवा आहेत. फोर्थ क्वेश्चन आहे, पुअर मेन नीड नॉट गो अप सो मच ॲज रिच मेन शूड कम डाऊन. ओके, एक्सप्रेस युअर व्ह्यूज रिगार्डिंग धिस स्टेटमेंट. अंडरस्टँड? पुअर मेन नीड नॉट गो अप. जे गरीब लोक आहेत त्यांना श्रीमंत होण्याची गरज नाही. गरिबांना श्रीमंत होण्यापेक्षा काय तर श्रीमंतांनीच गरीब व्हावं. ओके, याबद्दल काय करायचं तुमचं मत तुम्हाला या स्टेटमेंटबद्दल द्यायचं आहे. आन्सरमध्ये लिहू शकता, दिस इज अ ट्रू स्टेटमेंट. हे एक निश्चितच खरं स्टेटमेंट आहे. कारण काय तर द पुअर ऑलवेज लाईव्ह अ सिम्पल रिअल अँड हार्डवर्किंग लाईफ. जे गरीब असतात ते चांगली सिम्पल साधी, रिअल म्हणजे खरी आणि हार्डवर्किंग मेहनतीचं आयुष्य ते जगतात. दे आर हॅपी विथ देअर एक्सपेन्सिव्ह गुड्स. ते आनंदी असतात त्यांच्याकडे जे इनएक्सपेन्सिव्ह म्हणजे स्वस्त अशा ज्या गोष्टी असतील त्यामध्ये सुद्धा. ऑन द अदर हँड्स द रिच मे नॉट नो हाऊ टू लाईव्ह सिम्पल लाईफ. या व्यतिरिक्त जे रिच श्रीमंत लोक असतात त्यांना कळत नाही की साधं आयुष्य कसं जगावं. दे स्पेंड अननेसेसरीली. ते विनाकारण खर्च करतात. द पुअर नीड नॉट टू गो अप ॲज मच ॲज द रिच नीड टू कम डाऊन इज ट्रू. त्यामुळे काय तर जे काही गरीब असतील त्यांनी श्रीमंत होण्यापेक्षा काय तर श्रीमंतांनीच काय व्हावं तर गरीब व्हावं आणि सत्याचा अनुभूती घ्यावी, एक सिम्पल लाईफ जगावी. A3 प्रश्न आहे बघा. A3,
तो म्हणजे फाइंड आउट मीनिंग्स ऑफ द फ्रेजेस गिवन बिलो अँड यूज देम इन युअर ओन सेंटेन्सेस. काय फ्रेजेस दिले त्याची मिनिंग तुम्हाला लिहायचे आहेत आणि तुमच्या वाक्यात त्याचा उपयोग करायचा आहे. पहिला आहे बी इन द मनी. ओके, याचा अर्थ होतोय टू सडनली हॅव अ लॉट ऑफ मनी, अचानकपणे खूप जास्त पैसा येणे, किंवा टू बी वेल्दी, श्रीमंत होणे. आन्सर लिहू शकता तुम्ही, माय फ्रेंड वॉन्ट टू बी इन द मनी बाय प्लेसिंग बेट. माझ्या मित्राला वाटतं की त्याच्याकडे खूप जास्त पैसा आहे किंवा तो श्रीमंत व्हावा, कशाने तर एका पैज लावल्याने श्रीमंत व्हावा असं माझ्या मित्राला वाटतं. पुढचा प्रश्न आहे विन लॉट्स ऑफ मनी. टू अर्न मनी बाय अ मॅटर ऑफ चान्स, गेट मनी इन अ लॉटरी. लॉटरीने पैसा मिळावा, त्याचा अर्थ असा होतो. ओके, तर आन्सर आहे, सेंटेन्स तुम्ही बनवू शकता याचं, ही ब्रॉट अ लॉटरी तिकीट एव्हरी वीक होपिंग टू विन लॉट्स ऑफ मनी. तो प्रत्येक वीकला काय करायचं, लॉटरी तिकीट विकत घेऊन यायचा. काय अपेक्षेने तर त्याला काय होईल तर लॉटरी लागेल आणि त्याच्याकडे खूप जास्त पैसा येईल. सी फॉर माय मनी, इन माय ओपिनियन, माझ्या मतानुसार. ओके, आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता फॉर माय मनी, माझ्या मतानुसार. रायगड इज द बेस्ट इंडियन प्लेस वेअर वी कॅन सेटल. रायगड हे खूप छान प्लेस आहे भारतातलं, वेअर वी कॅन सेटल, जिथे आपण सेटल होऊ शकतो. पुढचं आहे मनी फॉर ओल्ड रोप. आता याचा अर्थ होतो, मिनिंग होतोय मनी अर्न विथ लिटल एफर्ट्स, पैसा कमवणं खूप कमी मेहनतीने. ओके, मनी फॉर ओल्ड रोप म्हणजे कमी मेहनत करून पैसा कमवणे. सेंटेन्समध्ये वाक्यात उपयोग करू शकता तुम्ही, द ऑटो रिक्षा ड्रायव्हर चार्ज मी 200 रुपीज फॉर अ शॉर्ट राईड. ओके, विच वॉज हिज मनी फॉर ओल्ड रोप. जो ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहे त्यांनी 200 रुपये चार्ज केले मला छोट्याशा राईडसाठी, म्हणजे थोड्या अंतरावर नेण्यासाठी. तो त्यासाठी काय होतं तर एक लिटल एफर्टमध्ये खूप जास्त पैसे त्यांनी कमवले, असा त्याचा अर्थ होतो. ई पुट वन्स मनी व्हेअर वन्स माउथ इज. याचा अर्थ होतोय टू टेक ॲप्रोप्रिएट ॲक्शन टू सपोर्ट व्हॉट वन हॅज सेड. एक ॲप्रोप्रिएट ॲक्शन घेणं टू सपोर्ट व्हॉट वन हॅज सेड, की एखादा व्यक्ती बोलत असेल तर त्याच्यावर एक ॲप्रोप्रिएट ॲक्शन घेणं म्हणजेच या फ्रेजचा अर्थ तो आहे. सेंटेन्समध्ये तुम्ही वापर करू शकता, द चीफ मिनिस्टर सेड दॅट ही वुड पुट द मनी वेअर हिज माउथ इज दॅट रिलीज फंड टू स्कूल सून. ओके, चीफ मिनिस्टरने सांगितलं की ते काय करतील तर सपोर्ट करण्यासाठी ॲप्रोप्रिएट ॲक्शन घेतील लवकरात आणि काय करतील तर शाळेसाठी काय करतील तर फंड रिलीज करतील. ओके, आता A3 मधला सेकंड क्वेश्चन आहे बघा, कंप्लीट द क्रॉसवर्ड विथ द हेल्प ऑफ द क्लूज फ्रॉम द पोएम. पोएममध्ये की क्लूज दिले आहेत, त्याचे आन्सर मी तिथे डिरेक्टली देतोय खाली. अ ब्रास ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, त्याचा आहे ट्रम्पेट. ओके, आता सगळे अक्रॉसचे एकदा सांगतो, नंतर मग पुढचे सांगतो. अक्रॉसचे आणि नंतर मग डाऊनचे घेऊया. अ लो स्टेडी कंटिन्युअस साऊंड, हम. बुकमध्ये असेल तर तुम्ही आन्सर लिहून घेत चला. फॉल्स म्हणजे अनट्रू. से समथिंग मीन्स स्पीक. डाऊनचे जे असतील त्यामध्ये नॉट इमॅजिनरी म्हणजे रिअल. पॉन्डर मीन्स थिंक. स्टिंजिंग इन्सेक्ट मीन्स बीज. इन लार्ज नंबर म्हणजे मेनी, त्यासाठीचा वर्ड. स्ट्राईक अ सरफेस नॉइजली मीन्स नॉक. ही त्याचे आन्सर तुम्ही लिहू शकता आणि हे जे काही क्रॉसवर्ड आहे ते तुम्ही फिल करू शकता. ओके, पुढचा आहे A4, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. खाली दिला टेबल तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, त्यामध्ये फिगर ऑफ स्पीच तुम्हाला शोधायचे आहे पोएममधून. सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, फिगर्स ऑफ स्पीच जे आहेत ते दिले आहेत, इन्व्हर्जन, सिमिली, रिपिटेशन, ऑनोमोटोपिया, पोइया आणि अँटिथेसिस. याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवले, त्यावर जाऊन तुम्ही हे चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. इन्व्हर्जन म्हणजे काय असतं, कसं ओळखायचं, सिमिली म्हणजे काय असतं, कसं ओळखायचं, रिपिटेशन काय असतं, हे सगळं मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवले आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि त्याच्यावर जाऊन तुम्ही हे सगळं अभ्यासू शकता. ओके, तरी पण आता आन्सरमध्ये बघता बघता मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. ओके, पहिला आहे इन्व्हर्जन. तर इन्व्हर्जनसाठी जी लाईन आहे ती आहे मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ. ओके, आणि ही लाईन आहे आपल्याला सापडते पोएममध्ये, मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ. ओके, इन्व्हर्जन म्हणजे काय तर एक पोएटिक इफेक्ट येण्यासाठी शब्दांची जी फेरफार असेल ती उलट सुलट केली जाते, त्याला आम्ही इन्व्हर्जन असं म्हणतो. आता डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे याच्यावर, तुम्ही इन्व्हर्जन जाऊन बघू शकता माझ्या यूट्यूब चॅनलला. ओके, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्यात जाऊन बघा. अन्यथा बघा, आय हॅव थॉट मच ऑफ लाईफ इज द रिव्हर्स टू गिव्ह इफेक्ट. ओके, आता आय हॅव
थॉट मच ऑफ लाईफ, हे काय तर करेक्ट वाक्य आहे, परंतु मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ हे कशासाठी बनवलं आहे आपण, एक पोएटिक इफेक्ट देण्यासाठी आपण त्याला बनवलं आहे. ओके, पुढचा आहे सिमिली. सिमिलीसाठी लाईन कुठली आहे, वाईज डू हम लाईक बीज अबाउट देअर वर्क्स. ओके, लाईक हा शब्द दिसतोय बघा, लाईक शब्द असल्यामुळे आपण म्हणू शकतो की कम्पॅरिझन होतंय. द वाईव्स ऑफ पुअर मेन आर ॲज बिझी ॲज बीज इन देअर वर्क, म्हणजे बी सारख्याच त्या काय तर बिझी आहेत कामामध्ये. ओके, तर लाईक हा शब्दाला म्हणजे आपण समजून घ्यायचं ते सिमिली आहे. सिमिली म्हणजे काय, याच्यावर सुद्धा डिटेल व्हिडिओ आहे. रिपिटेशन, आता रिपिटेशनसाठी काय दिलेलं आहे बघा, लाईन वेन आय हॅड मनी मनी. आता मनी मनी हा शब्द इथे रिपीट झालेला आहे, किंवा मग ही जी लाईन आहे वेन आय हॅड मनी मनी ही पुन्हा रिपीट झालेली कशामध्ये, पोएममध्ये, त्यामुळे ही रिपिटेशनचं एक्झाम्पल आहे. पुढचा आहे ऑनोमोटोपोइया. ऑनोमोटोपोइयाचा आन्सरमध्ये तुम्ही शोधा डू हम लाईक बीज. आता ऑनोमोटोपोइया म्हणजे काय असतं, तर जे असे शब्द की जे काय करतात तर साऊंडला रिप्रेझेंट करतात. मग याच्यामध्ये हम हा शब्द जो आहे तो हम म्हणजे गुणगुणणे, हा इमिटेट करतोय. ओके, किंवा मग इमिटेट आहे हमिंग ऑफ बीज, म्हणजे जसं मधमाशा गुणगुण करतात तसं इथे हम हा शब्द त्या दृष्टीने वापरलेला आहे. तर गुणगुणणे एक साऊंडचाच एक माध्यम आहे, त्यामुळे हे ऑनोमोटोपोइयाचं उदाहरण आहे. अँटिथेसिस. ओके, अँटिथेसिस म्हणजे काय तर बघा, दोन विरोधी ज्या कल्पना असतील जर एकाच लाईनमध्ये आल्यात, एकाच पोएममध्ये एकाच लाईनमध्ये आल्या, तर निश्चितच ते एक्झाम्पल असतं अँटिथेसिसचं. याच्यावरसुद्धा डिटेल व्हिडिओ आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड. आता मेनी अ मॅन, ओके, क्वालिटीज ऑफ फ्रेंड्स इज सपोज टू बी सिन्सिअर अँड लॉयल. आता फ्रेंड म्हणजेच सिन्सिअर असतो, लॉयल असतो, फॉल्स नसतो. म्हणजे फॉल्स आणि फ्रेंड हे दोन्ही वेगळ्या विरोधी कल्पना आलेल्या आहेत. आता पुढचं आहे बघा दुसरी लाईन, पुअर वन लाफ रिच वन फ्रॉम. आता पुअर आणि रिच हे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना आहेत, अपोजिट कल्पना आहेत, त्या एकाच लाईनमध्ये आल्या, त्यामुळे ते एक्झाम्पल आहे अँटिथेसिसचं. सेकंड प्रश्न आहे आयडेंटिफाय द रायमिंग स्कीम ऑफ ऑल स्टांजाज ऑफ द पोएम. आता काय करायचं तुम्हाला, रायमिंग स्कीम ओळखायची आहे पूर्ण स्टांजाची. तर आन्सरमध्ये तुम्ही शब्द बघा, स्टांजा 1 to 4 रायमिंग स्कीम ABCB. आता पहिला स्टांजापासून तर शेवट चौथा स्टांजापर्यंत जे काही स्टांजे आहेत त्यांची रायमिंग स्कीम आहे ABCB, आणि फिफ्थ स्टांजा जो आहे त्याची रायमिंग स्कीम आहे ABAB. म्हणजे पाचवा स्टांजा जो आहे त्याचीच रायमिंग स्कीम वेगळी आहे ABAB. बाकीच्यांची काय तर स्टांजा नंबर 1 to 4 ABCB ही रायमिंग स्कीम आपल्याला दिसून येते. कंपोज अ शॉर्ट पोएम ऑन फ्रेंडशिप. मैत्रीवर एक छोटीशी पोएम तुम्हाला लिहायची आहे. आता मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे, आय होप तुम्हाला आवडेल सर्वांना. जर नाही आवडली तर तुम्ही एखादी शोधू शकता किंवा स्वतःच्या मनाने तुम्ही लिहू शकता. फ्रेंडशिप इज व्हॉट वी कॉल. मैत्रीला आपण काय म्हणतो, स्पेंड टाईम इन अवर बॅड ॲज वेल ॲज गुड. आपल्यासोबत चांगला आणि वाईट टाईम काय करणं तर खर्चणे किंवा मग घालवणे, त्यासाठी आपण त्याला आपण मैत्री म्हणतो. फ्रेंडशिप इज द गिफ्ट ऑफ गॉड. मैत्री ही देवाचं देणं आहे. ओके, विच गिव्ह सर्टन मिनिंग ऑफ आवर लाईफ. ज्यामुळे आपल्या आयुष्याला एक चांगला अर्थ मिळतो. फ्रेंडशिप इज इन डिफिकल्ट सिच्युएशन. फ्रेंडशिप ही वाईट काळात असते. फ्रेंडशिप इज इन स्टडी टाईम इन स्कूल. मैत्री ही शाळेच्या अभ्यासामध्ये असते. फ्रेंडशिप इज हेल्पिंग इच अदर्स. मैत्री एकमेकांना मदत करत असते. ओके, मदत करण्याचं नाव म्हणजे मैत्री असते. फ्रेंडशिप इज एव्हरीथिंग. फ्रेंडशिपच काय असते तर सर्व काही असते. छोटीशी पोएम मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे, आय होप तुम्हाला आवडली असेल. A5 आहे ॲप्रिशिएशन तुम्हाला लिहायचं आहे. तर ॲप्रिशिएशनवर तुम्ही काय करा, इंटरनेटवर सर्च करा मनी पोएम पोएटिक ॲप्रिशिएशन बाय सुबोध जाधव. स्पेशल व्हिडिओ आहे, अतिशय छान असं ॲप्रिशिएशन मी दिलेलं आहे, ते तुम्ही लिहू शकता. ओके, किंवा मग ते पाठ करा, तेच तुम्हाला परीक्षेत तुम्ही तसं लिहू शकता. 4 पैकी 4 मार्क तुम्हाला मिळून जातील. ओके, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, लिंकवर जाऊन बघा. ओके, आता A6 जो आहे त्यातला आहे लायब्ररीला व्हिजिट करायचं आणि ज्या काही विल्यम H. डेव्हिस यांच्या ज्या पोएम आहेत त्या तुम्हाला वाचायच्या आहेत. ही पहिली ॲक्टिव्हिटी A6ची. दुसरं आहे देर आर मेनी करिअर अपॉर्च्युनिटीज रिलेटेड टू फायनान्स अँड प्लॅनिंग. बऱ्याचशा अशा फायनान्स आणि प्लॅनिंगच्या रिलेटेड काही अपॉर्च्युनिटीज आहेत, करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत. ट्राय टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट द फॉलोइंग करिअर्स बाय सर्फिंग द इंटरनेट. आणि इंटरनेटचा वापर करून तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळवायची, जसं फायनान्स मॅनेजमेंट, बँकिंग अँड फायनान्स, ॲक्च्युरीज, इकॉनॉमिक्स, शेअर मार्केट, अकाउंटन्सी, कंपनी सेक्रेटरी, ह्याबद्दल माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळवा. ओके, हा त्याचा अर्थ होतोय तुम्हाला इंटरनेटचा वापर इथे करायचा आहे. स्थळ आहे इकॉनॉमिक्स इज द व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट इन विच यू कॅन परस्यू युअर करिअर. इकॉनॉमिक्स जो आहे अर्थशास्त्र हा खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वतःचं करिअर बनवू शकता. ब्राउज द वेबसाईट ऑफ दिस इन्स्टिट्यूट अँड गेट इन्फॉर्मेशन फॉर व्हेरियस कोर्सेस इन इकॉनॉमिक्स. आता खाली काही नावं दिलेले इन्स्टिट्यूशनचे ते तुम्ही बघा इंटरनेटवर आणि त्याबद्दल इकॉनॉमिक्सचे जे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत त्याबद्दल माहिती घ्या.
मग कुठले कुठले इन्स्टिट्यूशन्स आहेत? दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे, मद्रास स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यांच्याबद्दल इंटरनेटवर तुम्ही माहिती शोधायची आहे. ओके, इथे अशा प्रकारे आपली जी मनी पोएम आहे त्याचं आईस ब्रेकर, मार्जिन क्वेश्चन आणि जे ब्रेनस्टॉर्मिंग आहे त्याचे प्रश्न उत्तर इथे आपले संपून जातात. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काही अडचणी असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये निश्चित कळवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.